काय चाललंय ना काही कळत नाही. काय झालं? काय रे, काही झालं का? काय नाही ताई. नितीश थांब. आई पण नंतर बोलूयात. नाही थांब म्हणाले ना. काय झालंय? गावात चर्चा चालू आहे ताई माहेरी राहायला आल्याची. आता रस्त्यात मला माझ्या 2 मित्रांनी अडवून विचारलं ताईबद्दल. मग तू काय उत्तर दिलंस? काय बोलणार, मला तर त्यांना काय उत्तर द्यायचं कळतच नव्हतं. खूप चिड येत होती. का वागतात लोक अशी, कोणाशी कसं बोलायचं हे सुद्धा त्यांना कळत नाही. जज करून लगेच मोकळे होतात. नितीश सॉरी. आय एम रिली सॉरी. मला माहिती आहे हा सगळा त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागतोय. सॉरी काय म्हणतेस मनू? कसला त्रास? आणि तुला कोण म्हणालं आम्हाला तुझा त्रास होतोय? कोणी म्हणायला कशाला पाहिजे, मला दिसत नाही का? मनू प्लीज नको उगाच का तरी मनात घेऊस. ताई आई बोलतेय ते बरोबर आहे. का होईल आम्हाला तुझा त्रास? आणि लोकांचं काय ग, आज बोलतील उद्या गप्प बसतील. मंदिराच्या प्रकरणाच्या बाबतीत पण बघितलं ना आपण काय झालं. त्यामुळे ताई प्लीज तू चुकीचं काही मनात आणू नकोस. आई अगं मला भूक लागली आहे, जेवायला वाढतेस ना? हो तू हातपाय धुवून ये, मी वाढते तुला. आलोच. हे सगळं भयंकर होत चाललंय. राजवीर येऊन गेले पण ते माझ्याविषयी काहीच बोलले नाही. मी कशी आहे हे पण त्यांना विचारावं असं नाही वाटलं. प्रेम आहे म्हणता ना तुम्ही राजवीर, मग एवढं बेजबाबदारपणे कसं वागता? एक फोनही नाही करावं असं वाटलं तुम्हाला? कमेन. सर मी मेहतांना फोन लावला होता. मग ते म्हणाले जोपर्यंत तुम्ही त्यांना सॉरी म्हणत नाही तोपर्यंत आपल्या ऑफिस मधल्या कुठल्या स्टाफशी त्यांना बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मेहताला सोडणार नाही मी. निघ तू. काय राजवीर, कळला काय लायकी तुझा तुला? नाही तू स्वतः मला फोन केला म्हणून म्हणला रे. हे जे काही चाललंय ना मेहता, याचे परिणाम वाईट होतील एवढं लक्षात ठेव. अरे जा रे जा, मी तुझ्यासारखे लोकांना नाही घाबरत. जास्त बोलला ना तर रस्त्यावर आणि ना तुला. जय श्री कृष्ण. अरे बाबा बाबा बाबा, अरे घाबरले ना बाबा मी. मेहता अति होतंय आता. जा रे जा, लायकी मध्ये राहायचा. लायकीत समजला काय? ए आधी स्वतःची लायकी बघ, नाहीतर काय रे, काय करणार आहे तू? अरे तुझा बिझनेस थंड पडला म्हणून माझे पाय चाटायला आला ना तू. अरे तुझे सारखे 56 माणसाला सरळ केलाय या मेहतानी. तू किस खेत की मुली आहे मेहता. ए अरे मेहता मेहता काय करते रे तू सारखा? हा? लक्षात ठेव राजवीर, तू हे मेहताशी पंगा घेतलाय. मेहताशी नाही तुला रस्त्यावर आणला ना तर मेहता नाव नाही लावणार. घेना मंदी ठेव. मनवा नको विचार करूस एवढा. हे बघ आपण किती नाही म्हटलं ना तरी ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं असेल ना
तर काही गोष्टी सोडून द्यायला हव्या. पण खरं तर लोक काय म्हणतील याचा विचार मी करतच नाहीये. त्याचं वाईटही वाटलं नाहीये मला. त्याची मला आईबाबांची काळजी वाटते. या सगळ्याचा त्यांना खूप त्रास होतोय आणि त्यांचं जगणं कठीण होत चाललंय. मनवा अगं असं खरंच काही नाहीये. असं आहे सखी, मला माहिती आहे आईबाबा कधीच बोलून दाखवणार नाहीत, पण त्यांना त्रास होतोय या सगळ्याचा. आणि पुढे जाऊन त्यांनी नितीशच्या लग्नाचा पण विचार करायचा आहे ना. हो मग ह्या सगळ्यामुळे नितीशच्या लग्नात प्रॉब्लेम होऊ शकतो. मनवा अगं एवढा विचार करण्याची खरंच काहीच गरज नाहीये. सखी, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट नाही ग टाळता येत. अगं पण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट एवढी मनावर सुद्धा घ्यायची नसते. अगं पण मला माहिती आहे ना हे सगळं माझ्यामुळे होतंय, मग कसं मनावर नको घेऊ. अगं पण यात तुझी काय चूक आहे. आणि मला सांग, कुठल्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नसतात. आणि झालीच तर मग त्यात काय एवढं. हे बघ, काही दिवस लोक बोलतील आणि नंतर होतील सगळे गप्प. पण मी तुला तेच सांगते, मला कोण काय बोलतंय आणि फरक नाही पडत आहे. सखी, मला बाबांची खूप काळजी वाटते. तुला माहितीये त्यांची तब्येत कशी. आत्ता सुद्धा ते माझाच विचार करत असणार आणि हे असं सगळं असताना त्यांनी सतत माझा विचार करणं त्यांच्या तब्येतीसाठी किती चांगलं आहे मला सांग. मनवा, तुला काय वाटतंय? काका तुला समजून घेणार नाहीत? तसं नाहीये, ते समजून घेतील मला. पण त्यांच्या मनात आता काय चाललंय ना ते कळतंय मला. मी जेव्हा राजवीरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांनी मला थांबवलं, पण मी नाही ऐकलं. मी राजवीरशी लग्न केलं, माझा डिसिजन घेतला. आणि आता सुद्धा मी घर सोडून आले, हा माझा डिसिजन आहे. आणि ह्या सगळ्यात मला माझ्या आई बाबांना नाही भरडायचं. मग काय करायचं ठरवलंयस तू? मला लवकरात लवकर हे घर सोडावं लागेल सखी. काय बोलतेस तू मनवा? घर सोडून कुठे जाणार आहेस? आणि हेलो, नमस्कार मेहता साहेब. कौन बात कर रहा है भाई? मी यशोधन बोलतोय, यशोधन मोहिते पाटील. मोहिते पाटील? हा, म्हणजे राजवीर मोहिते पाटीलचा लहान भाऊ. त्या दिवशी आपण ऑफिसमध्ये भेटलो होतो ना. हे बघ, तुला मी बजावून ठेवते. मला तुमच्या कंपनीचे कोणचे बी माणसाबरोबर बोलण्यामध्ये कसला बी इंटरेस्ट नाही. अहो मेहता साहेब, ऐकून तरी घ्या प्लीज. हे बा, तुमचे सारखे लोकांशी ना आपल्याला कसला बी बिझनेस करायचा नाही. अरे साधा डील काय हे बी तुम्हाला कळत नाही. एवढी वर्षे झाला आपण बिझनेस करते, आपला काय रिस्पेक्ट आहे की नाही? ठेव फोन. ऐका 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 मेहता साहेब, ऐका 2 मिनिटं ऐका प्लीज. हा, तुम्ही काहीच बोलू नका हवं तर. हॅलो. हा मेहता साहेब, मला माहितीये की तुम्ही खूप मोठे आहात, पण मला आता जे बोलायचंय ना ते तुमच्या फायद्याच बोलायचंय. माझ्या फायद्याचा? अरे मग ते दिवशी तू जबान का बंद ठेवली होती? तुझ्या भावाने माझा केवढा इन्सल्ट केला होता. मेहता साहेब, समजून घ्या ना. अहो, तोंड बंद ठेवावं लागतं जेव्हा जर मोठा स्फोट घडवायची तयारी करायची असते तेव्हा. येते ना लक्षात मी काय बोलतोय ते? हा हा, आला धेना मंदी. करेक्ट. आता तुम्हाला कळलंय मला काय बोलायचंय ते. मला फक्त तुमची वेळ हवी आहे. फोनवर बोल, तू काय बोलायचं ते. नाही नाही नाही, माझ्या वडिलांना प्लॅन डिस्कस करायचा आहे, त्यासाठी तुमची वेळ हवी आहे प्लीज. अरे बाबा, पण मला एक सांग, तू मला धोका तर नाही ना देणार? मेहता साहेब, मग मी फोन कशासाठी केला असता? हा बोला, वेळ कधी देताय? हा, मी सांगते तुला नंतर फोन करून. ओके ठीक आहे, लवकर सांगा, मी वाट बघतोय. ठीक आहे ठीक आहे. कोणाशी बोलत होतास? कोणाशी बोलत होतास? ते आपले जुने क्लायंट. कोण? पाठक. काय म्हणत होते? ते म्हणत होते की त्यांना आपल्या बरोबर बिझनेस करण्यात इंटरेस्ट आहे, पण खूप कमी पैशात त्यांना बिझनेस करायचा. मग नाही म्हटलं मी त्यांना, आम्हाला नाहीये इंटरेस्ट बिझनेस करण्यात तुमच्या बरोबर.
इथून पुढे असे परस्पर डिसिजन्स घेतले ना तुला घरी बसवेल मी. सॉरी सर. राजवीर, आता तू काहीही बोल, पण तो दिवस दूर नाहीये ज्या दिवशी या कंपनीचे प्रत्येक डिसिजन हा यशोधन मोहिते पाटील घेईल. गोळ्या. मनू कुठे आहे? घरात दिसत नाही. सखीला भेटायला गेलीये. बर. ही काय आली? नितीश कुठे आहे? त्याच्या खोलीत आहे. काय झालं म्हणून? एक मिनिट. नितीश, नितीश. मनू, काय झालं? बाबा, नितीशला येऊ द्या ना. काय ग ते? काय झालं? मला जरा सगळ्यांशी बोलायचंय. बोल, काय झालं? बाबा, मी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? आई, तुम्ही मला कधीच बोलून दाखवत नाही, पण मला जाणवतं की तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास होतो. काय? तायडे, असं काही नाहीये. नितीश, मला माहितीये असं आहे, आणि हे सगळं माझ्यामुळे होतंय, पण मला नाही बघवत तुम्हाला असा त्रास होत असताना. म्हणून मी ठरवलंय, मी या घरात नाही राहणार. काय? मनू, हे काय वेड्यासारखं बोलतेस? बाबा, मला माहितीये तुम्हाला माझा निर्णय नाही पटणार, पण मला तुमच्यावर ओझं बनून नाही राहायचंय. माझी इच्छा आहे की माझ्या आई बाबांना माझा अभिमान वाटावा. चार चौकात त्यांना शर्मेने मान खाली घालावी लागू नये. मनू, हे जे काय झालं ना, त्यात तुझा काहीच दोष नाहीये. तू का मनाला लावून घेतेस? बाबा, माझी चूक आहे. तुम्ही नेहमी मला निर्णय स्वातंत्र्य दिलंय, पण जर माझे काही निर्णय चुकले असतील तर त्याची शिक्षा मला तुम्हाला नाही होऊ द्यायची. मला माझी चूक सुधारायची. तायडे, मगाशी मी तुला सांगितलं, लोकांचं बोलणं एवढं मनावर घ्यायचं नाही. लोकांचं काय ग, तोंड आहे म्हणून ते काही बडबडतात. तू चुकीचा निर्णय घेतेस. प्लीज असं नको करूस. नाही नितीश, लोक बोलतायत म्हणून मी हे सगळं नाही करत. यामागे आणखीनही बरीच कारणं आहेत, आणि विश्वास ठेव माझ्यावर, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. म्हणून तू काय करणार आहेस? कुठे जाणार आहेस? माहित नाही. मनू, ऐक माझं, असं काही करू नकोस. हे घर तुझ्या हक्काचं आहे, त्यामुळे तू तू आम्हाला ओझं कसं होशील? आय एम सॉरी बाबा, पण माझा निर्णय मी नाही बदलणार. मी करेन माझी व्यवस्था. मनू, तायडे, मनू, ऐक तरी. कळला काय लायकी तुझा तुला? अरे तुझे सारखे 56 माणसाला सरळ केलाय या मेहताने. लक्षात ठेव राजवीर, तू हे मेहताशी पंगा घेतलाय. नाही तुला रस्त्यावर आणला ना तर मेहता नाव नाही लावणार. हे सगळं तुमच्यामुळे झालंय म्हणा. तुम्ही मला सोडून गेलात म्हणून झालंय सगळं. तुम्हाला माहिती आहे तुमच्याशिवाय माझं पान सुद्धा हलत नाही. तरी का वागला तसं? नाही जगतायत मला तुमच्याशिवाय. मे बी मी तुमच्या आयुष्यात असेल त्याचा फरक पडत नसेल तुम्हाला, पण तुम्ही माझ्या आयुष्यात नाही याचा फरक पडतो मला. तुमच्या जाण्याने खूप प्रॉब्लेम क्रिएट झालेत म्हणा. तुम्हाला आयडिया सुद्धा नसेल.
पण आता बस, हे सगळं थांबवणार आहे मी. तुम्हाला माझ्या आयुष्यात यावंच लागेल. आता मला काही करून तुम्हाला माझ्या आयुष्यात पुन्हा आणावंच लागेल. नितेश, काय करतोयस? काय नाही, गाणी ऐकतोय. जरा काम होतं तुझ्याकडे. बोल ना. तुझ्या ओळखीने कुठे भाड्याने जागा मिळते का बघ ना प्लीज. मी तुला असं काही करू देणार नाही. हे घर सोडून तू कुठेही जाणार नाहीयेस. नितेश, प्लीज समजून घे. प्लीज एकदा माझ्या जागी येऊन विचार कर. तू माझ्या जागी येऊन विचार कर ना. तुझ्या बहिणीला तू असं जाऊ दिलं असतंस का? आणि काही तुझं ओझं होत नाही आम्हाला. हे बघ, मला माहितीये तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून तुम्हाला नकोय मी कुठे बाहेर जाऊन राहायला. पण मी इथे राहिले ना तर मला अपराध्यासारखं वाटेल. तुझी इच्छा आहे का की मी माझं अख्खं आयुष्य असं अपराध्यासारखं काढावं? नितीश, लग्न करणं माझा निर्णय होता. सो प्लीज यापुढे सुद्धा माझे मार्ग मला निवडू दे. आणि मला नाही असं तुमच्यावरती अवलंबून राहायला आवडत. का कळत नाहीये तुला? ताई, काय बोलतेस यार तू? मग काय बोलू मी? प्लीज समजून घे. ताई, मला असं वाटतं की तू नीट एकदा विचार कर. हे घर तुझं आहे. तू का कोणावर अवलंबून राहशील? नितीश, मी इथे राहिले तर राजवीर सारखे इथे येतील. आमच्यात सारखी भांडणं होत राहतील आणि ह्याचा त्रास बाबांना होईल. मला नको येते. मी राजवीरला चांगलं ओळखते म्हणून मी खात्रीने सांगू शकते की ते सारखे इथे येत राहणार. मग त्यांना सरळ सांगून टाक ना की मला तुमच्याशी किंवा तुमच्या कुटुंबाशी काही संबंध ठेवायचा नाहीये. काय झालं? बोल ना. नितीश, मला राजवीरच्या वागण्याचा राग आलाय. त्यांच्या वागण्याचा खूप त्रास सुद्धा झालाय. पण म्हणून माझं त्यांच्यावरचं प्रेम संपलं नाहीये. ताई, तुला वाटतं तुमच्यातले इश्यू कधी सॉल्व्ह होतील? मला नाही माहित, पण मला एवढं नक्की माहितीये की मला आता तरी त्यांच्या बरोबर परत नाही जायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बाबांना आणखीन त्रास नाही द्यायचा आहे. सो प्लीज मला समजून घे आणि मला नवीन जागा शोधायला मदत कर प्लीज. एवढं करशील ना तुझ्या ताईसाठी? ठीक आहे, बघतो. थँक्यू. राजवीर, काय झालं? काही नाही माई. अरे मग एवढं शांत शांत काय तू? जेवताना पण काही बोलला नाहीस. ऑफिसमध्ये काही झालंय का? कामाचं काही टेन्शन आहे का? नाही, तसं काही नाही माई. मनवाची आठवण येते का? खरं म्हणजे हा माझा प्रश्नच चुकीचा आहे. मला कल्पना आहे तुला मनवाची आठवण येतच असेल. माई, आपण नंतर बोलू. राजवीर, हे बघ, विषय टाळून काही होणार नाही. मनवाशिवाय या घराला शोभा नाही. ती नाही तर घर खूप सुनं सुनं वाटते. छोट्या छोट्या गोष्टीत तिची आठवण येते. हे बघ, खूप कमी दिवसात तिने सगळ्या घराला आपलंसं केलं. तिच्याशिवाय या घराची कल्पना आता करता येणं शक्य नाही. माणसं अगदी अचूक ओळखतोस तू. बायको म्हणून मनवाची निवड केली ती अगदी योग्य होती. मनवा इतकी हुशार, प्रेमळ आणि समंजस आहे ना की या सगळ्या गोष्टी मला माहिती नाही आहे का? सगळं माहिती आहे ना, मग तरी असं का वागतोस? मला माहितीये तू मनवाशिवाय राहू शकणार नाहीस. 2 दिवस झालेत तिला जाऊ.
चेहरा बघितलास का कसं झालाय तो तुझा? नाही पण हे बघ, ऐक माझं राजवी, तुमच्यातलं भांडण संपव आणि कसंही करून तिला परत घेऊन ये. नाही मी जाऊन आलो एकदा. अरे फक्त जाऊन काही होणार नाहीये. तिची समजूत घाल, तिची माफी माग, मग ती परत यायला तयार होईल ना. खूप दुखावली गेली ती. तुला चांगलंच माहितीये राजवी, मनवामुळं या घराला घर पण, आणि ती नाहीये तर या घराचं घर पण नाहीच झालं. बघ तू, मी सांगितलंय त्याचा विचार कर.